तुमच्या मोबाईलवर कुणी एखादा अश्लील किंवा संवेदनशील व्हिडिओ पाठवला आणि तो व्हिडिओ तुम्ही कुणाला तरी फॉरवर्ड केला, असं झालंय का? तर त्याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात हे तुम्हाला माहिती आहे का? सध्या नाशिकच्या अशोक खरात प्रकरणामुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाय। या प्रकरणातील काही व्हिडिओ सोशल मीडियावर आणि व्हॉट्सअप ग्रुपवर मोठ्या प्रमाणात शेअर झालेत। काही लोकांनी ते फॉरवर्ड केलेत, काहींनी ते डाउनलोड करून पुन्हा अपलोड केलेत, तर काहींनी त्या व्हिडिओवर कमेंट करून त्याचा प्रसार वाढवलाय। पण यामुळे काय होऊ शकतं हे अनेकांना माहिती नाहीये। अहिल्यानगर जिल्ह्यातील एका व्हॉट्सअप ग्रुपवर पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ फॉरवर्ड केल्याच्या आरोपावरून काही तरुणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय आणि त्यांना अटकही केलंय। या प्रकरणात भारतीय न्याय संहिता BNS कलम 294 आणि 356 तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 चं कलम 67A लागू करण्यात आलंय। या कायद्यानुसार जर कुणी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अश्लील व्हिडिओ प्रसारित केला तर पहिल्या गुन्ह्यातील 5 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो आणि पुन्हा तोच गुन्हा केल्यास 7 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते। याहूनही अधिक गंभीर बाब म्हणजे जर त्या व्हिडिओमध्ये असलेल्या पीडित व्यक्तीची ओळख उघड झाली तर BNS कलम 72 अंतर्गत वेगळी कठोर कारवाई होऊ शकते। म्हणून लक्षात ठेवा, सोशल मीडियावर कोणताही येणारा प्रत्येक व्हिडिओ फॉरवर्ड करणं, शेअर करणं किंवा त्यावर कमेंट करणं, पोलीस तपास करताना मोबाईल नंबर, IP ॲड्रेस आणि डिजिटल ट्रेसच्या आधारे व्हिडिओ शेअर करणाऱ्यापर्यंत सहज पोहोचू शकतात। म्हणून पुढच्या वेळेस मोबाईलवर असा कोणताही व्हिडिओ आला तर उत्सुकतेपोटी तो पुढे पाठवू नका। थांबा, विचार करा, कारण एक फॉरवर्ड तुमचं आयुष्य अडचणीत आणू शकतं। तुम्हाला एकूणच काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवशक्ती YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।